या ठिकाणी अ, हॅलो, डीजे ऑफ करा. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा 2023 या ठिकाणी बदलापूरमध्ये बदलापूर जिमखाना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आविष्कार क्रीडा सांस्कृतिक मंडळ, ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. मी मंत्री महोदयांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा संघ मुलांचा आणि मुलींचा या ठिकाणी खेळ खेळण्यासाठी आले. साहेब, जवळपास 900 खेळाडू यामध्ये सहभागी झालेले आहेत. 4 दिवस हा क्रीडा महोत्सवचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहोत आम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली. आणि आज जवळपास 16 संघ महिलांचे आणि 16 मुलांचे वरिष्ठ गटाचे या ठिकाणी आहेत आणि नॉकआउट मॅचेस आहेत आजपासून. मी फार जास्त वेळ घेत नाहीत. मी मान्यवरांना, आमचे जे इतर सदस्य आहेत, मी अमित भोईर यांना विनंती करते की आपण मंत्री महोदय यांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आपण यथोचित त्यांचा सत्कार करायचा आहे. तसेच आज छत्रपती शिवछत्रपती पुरस्कार विजेते त्यांचा देखील आज या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो की मंत्री महोदयांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. आनंद, मी मॅच तत्पूर्वी चालू करण्यापूर्वी या ठाणे जिल्ह्याला स्वातंत्र्यानंतर प्रथमच आमच्या ठाणे जिल्ह्याला मोदी सरकारने जो मान दिला आहे ते म्हणजे प्रथमच केंद्रामध्ये ज्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालेले आमचे मंत्रिमंडळातील आणि केंद्रीय मंत्री पंचायत राज असे आमचे एक खासदार कपिलजी पाटील साहेब, मी यांना विनंती करतो की महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातनं आलेले सर्व खेळाडूंना आपण 2 शब्द आपण मार्गदर्शक करायचं आहे. जरा जोरदार टाळ्या होऊ दे कपिलजी पाटील साहेब यांना. व्हॉलीबॉल असोसिएशन ठाणे यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक माजी मंत्री आदरणीय जगन्नाथ पाटील साहेब, राजेंद्रजी घोरपडे, बाळा घोरपडे, शंकरदादा भोईर, ज्याने आपल्याला आमंत्रित केलेलं आहे ते किरण भोईर, नावं सांगायची का तुम्ही? अरे श्रीधर पाटील, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अण्णा कुलकर्णी PI, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सगळ्यात आधी आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आले आणि आमच्या बदलापूरची शान वाढवली, त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मी धन्यवाद आणि शुभेच्छाही देतो. खरं मला आनंद आहे की राजन घोरपडे यांच्या प्रयत्नाने ह्या मैदानासाठी मला वाटतं एक 15 दिवसापूर्वीच मी या ठिकाणी व्हिजिट करून गेलो होतो. 3 कोटी रुपयाचा निधी मी दिला आणि म्हणून हा मैदान ह्या खुर्च्या बिरच्या बसलेल्या आहेत आपण,
ते त्यामुळे झालेलं आहे. आणि तेव्हा मी असं भाष्य केलं, मी अहमदाबादचं मोदी स्टेडियम बघत होतो, तिथल्या तशाच्या तशा चेअर इथं आणल्या आणि खरंच राजन घोरपडे बोलले की या चेअर पण अहमदाबादवरूनच मागवलेल्या आहेत. म्हणजे बदलापूरमध्ये अशा प्रकारचं स्टेडियम होणं आणि त्याच्यासाठी माझा हातभार लागलं, मी स्वतःला भाग्यवान समजतो. खऱ्या अर्थाने आता सगळे तरुण मंडळी, युवा वर्ग हा क्रिकेटकडे जास्त आकर्षित होत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये किरण भोईर आणि त्यांचे सर्व सहकारी हे हॉलीबॉलला प्राधान्य देतात. ही मोदीजींची संकल्पना आहे, ती संकल्पना घेऊन हे सहकारी काम करतात. खेलो इंडियाच्या माध्यमातून अनेक तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम केलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये 40 लाख खेळाडूंनी खेलो इंडियामध्ये सहभाग घेतला होता. आणि आता आम्हाला सगळ्यांना मोदीजींनी, सगळ्याच खासदारांना सांसद क्रीडा महोत्सव भरवण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्याप्रमाणे आम्ही अनेक स्पर्धा भरवल्या. तर या व्हॉलीबॉलच्या स्पर्धा ही येणाऱ्या काळामध्ये सांसद आदर्श म्हणजे खासदार क्रीडा महोत्सवामध्ये त्याचा समावेश करून या खेळाला अजून चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देण्याचं काम आपण करावं, अशा प्रकारची सूचना आपल्याला करतो. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. पलीकडे असेल त्यांनाही शुभेच्छा देतो. मागेही 2 आहेत, म्हणजे 6 संघ एकाच वेळेला खेळणार आहेत, 8 संघ. सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज महाराष्ट्राच्या या स्पर्धा आहेत. महाराष्ट्राच्या स्पर्धेमधून आपली एखाद्या संघाची निवड होईल. येणाऱ्या काळामध्ये देश पातळीवर आपल्या महाराष्ट्राचा 1 नंबर कसा येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान द्यावं. त्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आणि फार काही वेळ घेत नाही, बऱ्याच मॅचेस अजून व्हायच्या बाकी आहेत. मी सर्व मंत्री महोदयांना आणि व्यासपीठावर असलेल्या सर्वच मान्यवरांना विनंती करतो की जरा थोडंसं व्यासपीठावर समोर बाजूला व्हायचं आहे. सर, आपण साहेब, आपण मैदानात जाऊन खेळाडूंना हस्तांदोलन करून त्वरित सामना चालू करायचा आहे. खेळाडू मनोबल वाढवण्यासाठी आपले लाडके केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब हे मैदानात, तसेच त्यांच्या मागे तसेच शिवाजी अधिकारी यांना मी विनंती करते, त्यांनी विविध मान्यवर प्रेक्षकांच्या हॅलो हॅलो कपिलजी पाटील साहेब, तसेच जगन्नाथजी पाटील साहेब, श्रीधरजी पाटील साहेब, बाळशेठ घोरपडे, तसेच राजनदादा घोरपडे, श्रीधरदादा पाटील असे विविध मान्यवर खेळाडूंचं मनोबल वाढवताना, तसेच शिवाजी अधिकारी हे सुद्धा इथे उपस्थित झालेत. अण्णाजी कुलकर्णी, बदलापूरमध्ये आपल्याला हा क्षण पाहायला मिळतो की महाराष्ट्रातील अजिंक्य स्पर्धा इथे होताना दिसत आहेत. पुण्यातील आणि असे विविध जिल्ह्याचे खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं मनोबल वाढवताना आपले केंद्रीय मंत्री हॅलो आणि या सामन्याचे आयोजन ज्यांनी केले हे आपले जे किरण भोईर, गेल्या महिनाभरापासून या सामन्यांचं आयोजन इथे रंगलंय आणि त्याच्यामध्ये आपलं मोलाचं पाटील साहेबांच्या हस्ते टॉस इथे होतोय.
तसेच ग्राउंड क्रमांक 2 मध्ये सुद्धा आपले मान्यवर प्रेक्षक खेळाडूंना भेट देताना हॅलो हॅलो आज आपले लाडके खासदार कपिलजी पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं तर खरं तर मी त्यांचे धन्यवाद म्हणेन की आज आपल्या कार्यक्रमाचे आयोजन ज्यांनी केलं किरणजी भोईर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांनी एवढ्या दिवसाच्या जी मेहनत केलेली आम्ही आणि जे किरण भोईर यांच्या मार्फत हे सक्सेसफुल मॅचेस आपल्याला इथे पाहायला मिळतात जी टुर्नामेंट आपल्याला इथे पाहायला मिळते यासाठी स्वतः कपिलजी पाटील साहेब केंद्रीय मंत्री यांनी आज इथे येऊन एक कौतुकाचा हात त्यांच्या पाठीशी मारलेला आहे त्यासाठी धन्यवाद त्यांचे आभार तसेच जगन्नाथ पाटील साहेब यांचे सुद्धा आभार कोर्ट नंबर 3 वर महिलांचा पुढील होणारा सामना रायगड विरुद्ध पुणे, रायगड जिल्हा विरुद्ध पुणे जिल्हा। त्याचप्रमाणे कोर्ट नंबर 4 वर महिलांचा होणारा पुढील सामना पालघर जिल्हा विरुद्ध जालना जिल्हा। चारही संघांनी याची नोंद घ्यायची आहे। कोर्ट नंबर 1 चा सामना थोड़ा पंचांनी लवकरात लवकर सुरू करायचा आहे फॉर्मॅलिटीज लवकर कंप्लीट करून। दोन्ही संघांना विनंती की त्यांनी थोडं कोऑपरेट करून सामना लवकरात लवकर सुरू करण्यामध्ये मदत करावी। कोर्ट नंबर 2 हॅलो कोर्ट नंबर 2 वर पुढील होणारा पुरुषांचा सामना
जळगाव जिल्हा विरुद्ध सोलापूर जिल्हा व कोर्ट नंबर 1 वर जो सामना सुरू होतोय हा सामना संपल्यानंतर पुढील होणारा सामना रायगड जिल्हा विरुद्ध सांगली जिल्हा